श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री दत्ताच्या चौथ्या आणि पूर्ण अवतार समजणारे अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचे बाळाप्पा हे निस्सीम भक्त होते. स्वामींनी बाळाप्पांना आपल्या चिन्मय पादुका देऊन अक्कलकोटमध्ये स्वतंत्र मठ बांधायला सांगितलं. हाच मठ आज गुरु मंदिर म्हणून ओळखला जातो. या मठात स्वामींच्या चिन्मय पादुकांसह त्यांचे शेजघर व त्यांची अनेक जुनी छायाचित्र आहेत. या मठाच्या सभामंडपातील फरशीवर स्वामींची सध्या पावले सुद्धा दिसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच सभामंडपात असलेल्या पलंगावर रात्रीच्या आरतीनंतर पांघरून घालून स्वामींना निद्रिस्त केले जाते. श्रीमंत सराफ बाळाप्पा हे मूळच्या कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील यजुर्वेदी ब्राह्मण होते. वयाच्या 30व्या वर्षी त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले आणि सद्गुरूंना भेटण्याची तळमळ निर्माण झाली. मोठ्या मुलीचा विवाह आणि मुलाची मुंज करून ते गुरूंच्या शोधात बाहेर पडले आणि श्री क्षेत्र गाडगापूर येथे गेले. त्यांनी ते 2 महिने अनुष्ठान केले. अक्कलकोटमध्ये जाऊन स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाल्यानंतर ते अक्कलकोटला आले. त्यांना पाहता स्वामी समर्थांना अत्यंत आनंद झाला. अक्कलकोटमध्ये राहून बाळाप्पा महाराजांनी एकनिष्ठपणे स्वामींची सेवा केली. स्वामींनी बाळाप्पांना कपनी, पादुका, दंड आणि निशाण दिल्या. औदुंबराखाली मठ स्थापन करण्याची